आता दुसरं नाव ठेवायचं. कौसल्याला हे बाळ परत दिलं. आता अगदी रामांसारखी आकृती आहे, रामांच्याच वयाचे आहेत, अर्ध्या दिवसांनी लहान आहेत फक्त. कैकेयीचा पुत्र जो फक्त अर्ध्या दिवसांनी लांब आहे, अगदी सारखे दिसायला. एकच फरक आहे, रामांच्या छातीवरती तुळशीच्या आकाराचं पान आहे, रोमावली एवढी आहे फक्त. विष्णू आहे ना तो, आणि भरताच्या नाहीये, एवढंच फक्त फरक. आणि एकदम नाव सुचलं, भरणाद भरतो नाम. अध्यात्म रामायण. काय नाव? भरण पोषण. काय आमच्या तुलसीदासांचा फार छान दोहा याच्यावर. विश्व भरण पोषण कर जोई, ता कर नाम भरत असं होई. भरत अर्थ काय भरतचा? कंप्लीट मॅन. भरत कंप्लीशन, कंप्लीट. कुणी कंप्लीट असतो का? मिस्टर परफेक्ट कुणी आहे? किती परफेक्ट असला तरी त्याला घरात ऐकावंच लागतं, तुम्हाला काही कळत नाही हो. अनुभवानं बोलायला मला फक्त स्टेज आहे, आपल्याजवळ नाही, एवढाच फरक आहे. सगळ्यांचाच अनुभव आहे. दृष्टिकोन लक्षात घ्याल. आपली आता ही कथा भक्तीच्या दृष्टिकोनातून चालली. मी त्या वेळेला तो दृष्टिकोन आपल्या समोर ठेवेना, पण 4 दृष्टिकोन काल घेतले. 4 घाट याचा अर्थ 4 दृष्टिकोन भक्तीच्या दृष्टीनं. आता भक्तीच्या दृष्टीनं आपल्याला काय पाहिजे हो? आपल्याला आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे. आणि आत्मसाक्षात्काराच्या करता आपण भावना आणि कर्तव्य, भाव आणि कर्तव्य या 2 द्वंद्वात कायम सापडलेलो असतो बघा. कायम द्वंद्व आहे आपल्यात. एक तर बुद्धीच्या नादाला लोक लागतात, नाही तर भावनेच्या नादाला लागतात. आणि जर आपल्याला कंप्लीट मॅन व्हायचं असेल, संपूर्णता पाहिजे असेल, तर कुठलाही प्रभाव माझ्यावर असता कामा नये. भावनांचा सुद्धा आणि बुद्धीचा सुद्धा, दोन्हीचा बॅलन्स, म्हणजे दोन्हीला न्याय देता आला पाहिजे. 50-50% याला कंप्लीट म्हणतात. ज्या क्षणाला कंप्लीट आपण झालो तेव्हा बॅलन्स झाला समजावं. आणि तो कशावरनं समजावं? की भावनेच्या आहारी जाणार नाही आणि बुद्धीच्याही आहारी जाणार नाही. दोन्हीचा उपयोग करून घेईन. फार छान ज्ञानोबांची ओवी आहे. भावाचा फुलेरा फुले मतीवरी. खूप लोकांचा गैरसमज आहे हा परमार्थ, हे सगळं हे मूर्ख लोकांचं काम आहे. काय सायकोलॉजी आहे लोकांची? हे अध्यात्म म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी बावळट लोकांच्या आहेत, अजिबात नाही. फार छान ओवी आहे समर्थांची, दासबोधाची. ते म्हणाले कमालीची बुद्धिमत्ता लागते बरं का, प्रज्ञावंत आणि अनन्य. बस साक्षात्काराला 2 गोष्टी लागतात. कमालीची बुद्धिमत्ता लागते, कमालीची, साधी नाही. उपनिषदात श्लोक आहे, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. फार सूक्ष्म आहे अहो. छोटे छोटे सिद्धांत नाही कळत आम्हाला. पंचीकरण नावाचा एक भाग आहे की 5 महाभूत आहेत, आपल्याला माहिती की नाही पंचीकरण. तर प्रत्येक महाभूतामध्ये त्यामधलं फक्त 50%च महाभूत आहे, उरलेली 4 महाभूत 12.5% आहेत. आकाश नावाचं महाभूत जे आहे ना, या आकाशामध्ये पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तरंगती ती नव्हे, आकाशात पृथ्वी तत्व आहे, आकाशात वायू तत्व आहे, आकाशात तेज तत्व आहे, आकाशामध्ये आकाश तत्व आहे आणि आकाशामध्ये वायू तत्व आहे. आकाश सोडून आकाशामध्ये उरलेली 4 तत्व 12.5% आहेत. अशी ते आकाश तत्व आहे. काय कळलं सांगा? हे 5 ज्यांनी ऐकलं असेल खूप वेळा त्यांना कळेल. बुवा दुपारी चहाच प्यालाय ना? इतक्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी आहेत, त्या आकलन झाल्याशिवाय आपल्याला पुढंच जाता येत नाही. परमार्थात पुढे जाण्याकरता समर्थ म्हणाले, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. बस पंचीकरणाचा नीट आपल्याला अंदाज यावा लागतो आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. मला एवढंच सांगायचं आपल्याला की कमालीची बुद्धिमत्ता लागते. कमालीची बुद्धिमत्ता आहे.
प्राणांना दंड देण्याची क्षमता आहे. चांगदेव महाराज 14 वेळा मृत्यूला फसवलं, काय साधी गोष्ट आहे? आपण 1 वेळा डॉक्टरला फसवू शकत नाही. मृत्यू नंतरचा भाग झाला, डॉक्टर नंतर. म्हणून कमालीची बुद्धिमत्ता लागते. असं असलं तरी सुद्धा बुद्धीनं परमार्थ होतच नाही. बुद्धीच्या सहाय्याशिवाय परमार्थ होत नाही, पण बुद्धीला परमार्थ कळतच नाही. उदाहरण दिलंय त्याला ज्ञानोबांनी, बासुंदी मधली पळी. बासुंदी ढवळत 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 राहावं लागतं. केशव भिकाजी केवढे काय छान प्रकाशन आहे त्यांचं. त्या निमित्ताने त्यांचं नाव तर आलं की नाही. आम्हा कीर्तनकारांवर फार मोठे उपकार आहेत त्यांचे. ढवळत राहावी लागते, नाही तर ती दूध लागतंय खाली. हो, हे काम ज्याला करायला लागले त्याला माहितीये काय त्यात बोरिंग आहे काम. जरी बशी ठेवा अमकं करा तरी सुद्धा ते लागू शकतं. म्हणून सतत, आणि 10 लिटरची 3 लिटर केली. हो, ढवळत ढवळत ढवळ. जे जरा घरामध्ये करणारे त्यांना कळेल मी काय म्हणतो. आता इतकं छान वेलची लावली आहे, इतकी छान त्याला साखर लावली आहे, साखर टाकली आहे, त्यामध्ये जायफळ उगाळून घातले, केशर घातले, इतकी छान अशी तांबूस झाली बासुंदी. आहा, काय सांगताना सुद्धा मला तोंडाला पाणी सुटतं. आता त्या पळीला विचारा की साखर कमी पडली का जास्त पडली, कळतं का? हो, नाही कळत. नाही, पळीशिवाय बासुंदी होत नाही. पण पळींदा बासुंदी कशी झाली हे कळत. हेच बुद्धीतलं, या परमार्थातलं बुद्धीचं कार्य आहे. बुद्धीशिवाय परमार्थ होत नाही, पण बुद्धीला भगवंत कळत नाही. त्याकरता एकमेव गोष्ट लागते, आणि तो म्हणजे शुद्ध भाव. आता भरतांचं चरित्र आठवा. लक्ष्मण इमोशनल आहे, तो राम सोडून त्याला काही नको. पण भरत तेवढाच इमोशनल आहे. तरीही तो भावनाशील जरी असला तरी भावना विवश नाही. तो बुद्धिमान असला तरी बुद्धिवादी नाही. याचा बॅलन्स, याचा समतोल फक्त भरताच्या चरित्रात दिसतो. म्हणून कधीही आपण परिपक्व आहोत का नाही हे जर जाणायचं झालं तर काही करू नका, फक्त भरताला आठवा. भावना विवश व्हायचंच नाही. चालला मुलगा परदेशात शिकायला, घरात बादल्या भरतात माणसं लगेच रडून रडून डोळ्यात. नाही तर तुला प्रॅक्टिकल महत्वाचं आहे, बी प्रॅक्टिकल. तसंही नको. ये अध्यात्मशास्त्री ये ज्ञानोबा, एक अंतरंगाची अधिकारी आहे. अंतरंगाचा अधिकार वाढवायचा असेल तर दोन्ही गोष्टींचा समन्वय बघावा. आणि एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रिस्क्रिप्शन. उदाहरणाने खूप मोठा भाग बाजूला पडतो आणि पटकन लक्षात येतं कसं पाहिजे, भरतांसारखं. आणि म्हणून पूर्ण वनवासात रामराय सातत्यानं कुणाची आठवण करतात? भरतांची. आपण रामाचं नाव घेतो, पण राम कोणाचं नाव घेतात? भरतांचं. लक्ष्मणासमोर लक्ष्मणाला असं वाटत नाही किती करा यांच्याकरता. लक्ष्मणाला आनंद होतो, किती प्रेम आहे दादाचं भरतावर. पण भरताला काय वाटतं लक्ष्मणाबद्दल? मी शत्रू आहे रामांचा, तू खरा भाऊ आहेस. निर्व्याज प्रेम कसं करावं, आणि तरीही रामांच्या पासून वियोग झाला तरी कर्तव्य कसं करावं, आणि पुन्हा भावविभोर किती राहावं, आणि तरी प्रॅक्टिकल कसं करावं, कर्तव्यात कसं च्युत होऊ नये, हे भरतांचं चरित्र दाखवतं. म्हणून भरत हा कम्प्लीट मॅन. मानवत्वाचा पूर्ण विकास म्हणजे भरत आहे. म्हणून फार सुंदर दोहा लिहिला. विश्व भरण पोषण कर जाई, म्हणाले ताकर नाम भरत असं होई. म्हणून भरत हे नाव ठेवलं. भरणात भरतो नाम